आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. आज देवाच्या वचनाला जाऊया. मार्क 1:27 मध्ये हे पाहून सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार? हा अधिकार ते अशुद्ध आत्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात. अशुद्ध आत्मे सुद्धा येशूच्या आज्ञा पाळतात. तिथे असं आहे, इथं येशू कफरनहूममध्ये आले. तिथे सभागृहामध्ये शिक्षण देऊ लागले. इतक्यात सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला, हे नाझरेकर येशू, तुम्हाला आमच्याशी काय काम? तुम्ही आमच्या नाश करावेस आले काय? तुम्ही कोण आहात हे मला माहित आहे. परमेश्वराचं पवित्र जन तुम्ही आहे. येशूने एवढं म्हटलं, गप्परा, निघून जा. ते अशुद्ध आत्मा निघून गेला. लोकांना आश्चर्य वाटलं, हो कसा अधिकार येशूच्या हातामध्ये आहे? कारण बायबल म्हणते योहानाचे पहिली पत्री 3:8 मध्ये शैतानाच्या कामाला नाश करण्यासाठी येशू ख्रिस्त आला आणि शैतानाला येशू या जगामध्ये आला आमच्या सर्व पाप आपल्या अंगावर घेण्यासाठी. पण तुम्ही पाप करण्याचं कारण त्याच्या मागे कोण आहे? शैतान आहे. तो वाईट आहे. तो लोकांना वाईट काम करायला लावतो, पाप करायला लावतो. कारण का? तो नरकामध्ये जाणार आहे. त्या नरकामध्ये तुम्हाला पण घेऊन जाण्यासाठी येतो. म्हणून येशू येऊन आमचा पाप आपल्या अंगावर घेतला. आणि दुसरी गोष्ट, या पापाचं कारण शैतानाला क्रूसामध्ये हरवून टाकलं आणि शैतानाच्या कामाला नाश करून टाकला. इब्रिकरास पत्र 2:14-15 मध्ये जी आयुष्यभर मरणाच्या भीतीने राहत होते आणि शैतानाच्या दासत्व होते, त्या सर्वांना येशूने सुटकारा दिला. येशू प्रभू तुमच्यासाठी, माझ्यासाठी जगात आला, तुमच्यासारखा माझ्यासारखा जीवन व्यतीत केला आणि शेवटी क्रूसावर आपले सर्व जीव पाप घेऊन तो मरण पावला. पण जिवंत उलट तिसरा दिवस आज पण जिवंत आहे. आज पण येशूच्या नावाने अशुद्ध आत्मा, शैतान पळून जाईल. त्यांचं सर्व काम तुमच्या घराविरुद्ध, जादू टोलना आहे का काय पण असू दे, येशूचं नाव घ्या, तुम्हाला आराम भेटेल. प्रार्थना पैदू दे बापा, येशूच्या नावाने मागितो प्रभू, शैतानावर तुला अधिकार आहे, अशुद्ध आत्म्यावर अधिकार आहे. आज पण ज्या घरामध्ये या शैतानामुळे पुष्कळ गोंधळ आहे, अडकळ, सगळे येशूच्या नावाने दूर होऊ दे. शैतानाचं प्रत्येक काम नाश होऊ दे. अशुद्ध आत्मा पळून जाऊ दे येशूच्या नावाने. प्रत्येक जीवनामध्ये आराम भेटू दे. तुझ्या विश्वासामध्ये वाढीव कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.